Hello everyone, welcome one and all. I am Assistant Professor S.J. Jadhav, Commerce Department from Sri Pancham Khemraj Mahavidyalay, Sawantwadi. For SY BCom Semester 3 in Management Accounting, last lecture we have seen the introduction of ratio analysis. This is the balance sheet ratios, and under the balance sheet ratios our first ratio is the current ratio. Current ratio liquidity ratioच्या अंडर बघा टू रेशोज कन्सिडर केले जातात. फर्स्ट इज द करंट रेशो अँड सेकंड इज द क्विक रेशो और लिक्विड रेशो. आता लिक्विडिटीचं मीनिंग काय आहे बघा. तर लिक्विडिटी मीन्स कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट और कॅश अँड कॅश रिलेटेड असेट्स. कॅश अँड कॅश रिलेटेड असेट्स कशा असतात बघा, ज्या बदलत असतात. बरोबर आहे ना. लिक्विडचं मीनिंग सायन्समध्ये कसं म्हटलं जातं, ज्या गोष्टी वाहत्या असतात, बदलत्या असतात, बरोबर आहे ना, ज्यांना कोणत्याही प्रकारचा आकार वगैरे नसतो, त्यांना लिक्विड वर्डिंगच्या अंडर कन्सिडर करतो आपण. बरोबर आहे ना. फॉर एक्झाम्पल वॉटर असेल, ऑइल असेल, मिल्क असेल, बरोबर. तर ही जी काही लिक्विड गोष्टी असतात त्यांना काय असतो, शेप नसतो. म्हणजे बघा, आता वॉटर असेल तर ते आपण पाणी जर समजा एखाद्या वाटीमध्ये घातलं तर ते त्याचा शेप स्वतःला घेतं. बरोबर. एखाद्या बाउलमध्ये घातलात त्याचा शेप, बॉटलमध्ये घातलात त्याचा शेप. सेम ऑइल, मिल्क या गोष्टींसाठी हे ॲप्लिकेबल आहे. बिझनेसमध्ये कसं असतं बघा, जे बिझनेसमध्ये ज्या काही बदलणाऱ्या गोष्टी असतात आणि न बदलणाऱ्या गोष्टी असतात. बरोबर. बदलणाऱ्या गोष्टींना आपण काय म्हणतो, करंट वर्डिंग यूज करतो, आणि जे बदलणारे नसतात त्यांना नॉन करंट वर्डिंग आपण यूज करतो. आणि याच्यामध्ये आपल्याकडे कोण असतात, करंट असेट्स, करंट लायबिलिटीज. ज्या बदलणारे असतात आणि न बदलणाऱ्यामध्ये कोण जातात, नॉन करंट असेट्स अँड नॉन करंट लायबिलिटीज. तर त्याच्यामध्ये आपल्याला जो रेशो स्टडी पहिला आपण जो करतोय बॅलन्स शीट रेशोमध्ये, दॅट इज द करंट रेशो. करंट मीनिंग शब्दामधूनच आपल्याला समजतं बघा की आपल्याला कोणते टू इलेमेंट घ्यायचे. हा बॅलन्स शीट रेशो. बॅलन्स शीटमध्ये करंट वर्डिंग कुठे येतं, तर करंट असेट्स अँड करंट लायबिलिटीज. तर या ज्या करंट असेट आणि करंट लायबिलिटीज असतात या 1 इयरमध्ये काय असतात, बदलणारे असतात. ओके. आणि आपण रेशो ॲनालिसिस स्टडी करतोय, तर रेशोसाठी आपल्याला ॲटलिस्ट 2 पार्ट्स, 2 फिगर्स, 2 अमाऊंट्स रिक्वायर्ड असतात. आणि ज्या हेडिंगमध्ये करंट शब्द येतो ते हेडिंग्स काय करणार आपण, या करंट रेशोच्या अंडर काय करणार, कन्सिडर करणार. बघा, द करंट रेशो इज कॅल्क्युलेटेड बाय डिवायडिंग द करंट असेट्स अँड करंट लायबिलिटीज. दिस कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज प्युअर रेशो अँड दिस इज नोन ॲज द सिम्पल रेशो. करंट फॉर एक्झाम्पल आपण मगाशी बघितलं होतं बघा, करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. फॉर एक्झाम्पल, amount of current asset is rupees 60,000 and amount of current liabilities is rupees 15,000. Current ratio is 4:1. It means that for every rupee of current liability there are 3 worth of current assets. 4 worth of current asset. 4:1 रेशो आलेले. याचाच अर्थ काय की आपल्याला 1 रुपयाची करंट लायबिलिटी पे करण्यासाठी आपल्याकडे 4 रुपीज काय आहेत, करंट असेट्स आहेत. परत एकदा बघा, एक्झाम्पल काय घेतलं, अमाऊंट ऑफ करंट असेट इज 60,000 अँड अमाऊंट ऑफ करंट लायबिलिटीज इज 15,000. करंट रेशो इज 60,000 डिवायडेड बाय 15,000. रेशो इज 4:1. इट मीन्स फॉर द पेमेंट ऑफ 1 rupee करंट लायबिलिटी वी हॅव 4 rupees ऑफ करंट असेट. म्हणजे आपली सॉल्व्हन्सी पोझिशन, लिक्विडिटी पोझिशन काय आहे, सॅटिस्फॅक्टरी आहे, साऊंड आहे. आपल्याकडे 1 rupees करंट लायबिलिटीजचं पेमेंट करण्यासाठी आपल्याकडे काय आहे, 4 rupeesच्या करंट असेट्स आहेत. अँड दिस इज द इलेमेंट ऑर फॅक्टर ऑफ करंट असेट. कॅश, बँक, डेटर्स,
bills receivable, outstanding income, prepaid expenses, marketable investment, short-term loans and advances. Okay. Next, second part is the current liabilities. Current liabilities means these liabilities, these payable are paid within the one financial year. Elements of current liabilities is creditors, bills payable, bank overdraft, accrued and outstanding expenses, income received in advance, unclaimed dividend, provision for tax, etc. Okay, बघा, and this ratio is known as the working capital ratio. Working capital means current assets minus current liabilities, and this is the factors of current liabilities: creditors, bills payable, bank overdraft, accrued and outstanding expenses, income received in advance, unclaimed dividend and provision for tax. And standard of current ratio is 2:1. Okay, standard of current ratio is 2:1. Current assets are those assets which are converted into cash within one accounting period within one financial year. बघा, current asset means these are the assets which are converted in cash within one financial year within 12 months. And current liabilities means current liabilities are those liabilities which will be paid within one accounting year within one financial year within 12 months. ज्यांचं कन्व्हर्जन आपण 12 मंथमध्ये कॅशमध्ये करू शकतो दॅट इज द करंट असेट्स, आणि ज्या लायबिलिटीज आपल्याला वन फायनान्शियल इयरमध्ये पे करायच्या असतात त्यांना आपण काय म्हणतो, करंट लायबिलिटीज. ओके, सो दिस इज द फर्स्ट बॅलन्स शीट रेशो, करंट रेशो, जो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. अँड स्टँडर्ड ऑफ करंट रेशो इज द 2:1. त्याच्यामुळे ते काय करा, थोडंसं लक्षात ठेवायचं. सेकंड आपला बघा, करंट रेशो नंतर सेकंड बॅलन्स शीट रेशो इज द क्विक रेशो. अँड फॉर क्विक व्हेरियस सबस्टिट्यूट वर्ड्स आर युज्ड. फर्स्ट इज द क्विक, लिक्विड. ओके, क्विक लिक्विड रेशो, क्विक रेशो. क्विक रेशोचं फॉर्म्युला काय आहे बघा, क्विक असेट्स और लिक्विड असेट्स डिवायडेड बाय क्विक लायबिलिटीज और लिक्विड लायबिलिटीज. बघा, क्विक असेट्स डिवायडेड बाय क्विक लायबिलिटीज, दिस इज द फॉर्म्युला विच इज युज्ड फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ क्विक रेशो. आणि क्विक QICK, क्विक मधूनच आपल्याला त्याचं मिनिंग समजतं. बघा, ज्या असेट्स आपण क्विकली मार्केटमध्ये किंवा क्विकली कॅशमध्ये कन्वर्ट करू शकतो, ज्या लायबिलिटीज आपल्याला क्विक पेमेंट कराव्या लागतात, ज्यांना ड्यू डेट्स नसतात, तर त्या लायबिलिटीजना क्विक लायबिलिटीज म्हटलं जातं. आणि क्विक असेट्स म्हणजे या असेट मार्केटमध्ये आपण फास्टमध्ये आपण काय करू शकतो, कॅशमध्ये कन्वर्ट करू शकतो. बघा, करंट असेटमध्ये काय असतात, क्विक असेट्स इन्क्लूड असतात. बघा, खूप केअरफुली लिसन करा. करंट असेट्समध्येच क्विक असेट्स इन्क्लूड असतात. करंट लायबिलिटीजमध्ये क्विक लायबिलिटीज या काय असतात, इन्क्लूड असतात. बघा, करंट असेट्समध्ये कॅश प्लस बँक प्लस डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल प्लस स्टॉक प्लस आउटस्टँडिंग इन्कम प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस जे शॉर्ट टर्मसाठी असतात, मार्केटेबल इन्व्हेस्टमेंट, शॉर्ट टर्म लोन अँड ॲडव्हान्सेस या काय असतात, असेट्स असतात. मग याच्यामध्ये बघा, ज्या फिक्स्ड नसतात त्या काय करायच्या, क्विकमध्ये घ्यायच्या. आणि ज्या बघा, क्विक म्हणजे फास्ट, ड्यू डेट झाल्यानंतर त्या काय होतात, कॅशमध्ये कन्वर्ट होतात. आता ड्यू डेट झाल्यानंतर कोण कोण कॅशमध्ये कन्वर्ट होतं बघा, तर स्टॉक अँड प्रीपेड एक्सपेन्सेस सोडून. बघा काय करायचं, इथं लिहिलेलं आहे बघा, क्विक असेट्स इज इक्वल टू करंट असेट्स लेस स्टॉक अँड प्रीपेड एक्सपेन्सेस. बघा, करंट असेट्स मधले जे काही एलिमेंट्स आहेत जे आपण करंट रेशोमध्ये बघितलेले आहेत बघा, तर त्या करंट असेट्सच्या टोटलमधून काय करायचं, लेस काय करायचं, स्टॉक अँड प्रीपेड एक्सपेन्सेस. कारण स्टॉक हा बघा रॉ मटेरियलचा असेल, WIPचा असेल किंवा फिनिश्ड गुड्सचा असेल. स्टॉक बघा, जर क्रेडिटवरती सेल केला तर तो डेटर्स त्याच्यातून क्रिएट होतात किंवा त्याच्यातून कॅश क्रिएट होतील.
पण डेटर्स कधी पेमेंट करणार आहेत किंवा काय बॅड डेट्स होतील तर त्याची गॅरंटी नाही आहे. आणि स्टॉक मार्केटमध्ये आपण अगदी क्विकली सेल नाही करू शकत आहे, बरोबर ना. आणि प्रीपेड एक्सपेन्सेस हे आपले ॲडव्हान्स असतात, ते काय आपल्याला रिटर्न मिळत नाही आहे. तर सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी आपण ते प्रीपेड एक्सपेन्सेस पे केलेले असतात. तर लक्षात काय ठेवायचं आहे बघा, क्विक असेट्स इज इक्वल टू करंट असेट लेस स्टॉक अँड प्रीपेड एक्सपेन्सेस. आणि करंट असेटमध्ये कुठच्या करंट असेट्स येतात आपल्याला लास्ट रेशोमध्ये आपण बघितलेले, ठीक आहे. क्विक लायबिलिटीज बघा, करंट लायबिलिटीजमधून काय करायचे आहेत आपल्याला, करंट लायबिलिटीजमध्येच क्विक लायबिलिटीज काय असतात, इन्क्लूड असतात. लायबिलिटी म्हणजे ज्यांची पेमेंट फिक्स ड्यू डेट नाही, बरोबर. बघा, ज्यांची ड्यू डेट फिक्स नाही आहे ते काय होतात, नॉन क्विकच्या हेडिंगच्या अंडर कन्सिडर होतात. करंट लायबिलिटीमधूनच क्विक लायबिलिटीज तयार होत असतात. आणि ज्याची फिक्स पेमेंट ड्यू डेट नसते ते आपण काय करतो, आपल्या क्विक लायबिलिटीजमधून लेस करतो. आणि त्या ज्या क्विकमध्ये येतात त्यांचं काय करावं लागतं बघा, आपल्याला स्पेसिफिक टाईमलाच पेमेंट करावं लागतं, बरोबर आहे ना. म्हणून इथं काय केलं जातं बघा, क्विक लायबिलिटीज कन्सिडर करत असताना करंट लायबिलिटीज लेस काय केलं जातं, बँक ओव्हरड्राफ्ट अँड इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आता बँक ओव्हरड्राफ्ट नॉन क्विक असेट का होते बघा, कारण बँक ओव्हरड्राफ्टला सर्टेन लिमिट असतं, बरोबर आहे ना. आणि ज्या वेळेला आपल्याकडे बॅलन्स मिळणार आहे त्यावेळेला आपण काय करतो, आपलं कॅश मिळाले आपल्याला की आपण चेक डिपॉझिट करतो. आणि त्याच्यानंतरच काय होत असते, आपल्याला ते बँक ओव्हरड्राफ्ट आपण क्लिअर करत असतो. किंवा कॅश क्रेडिट असेल, क्रेडिट कार्ड्स मधून आपण शॉपिंग वगैरे केली जातात बघा, तर ते क्रेडिट कार्ड्स वगैरे जर असतील तर मग क्रेडिट कार्ड्समधून पेमेंट करत असताना बघा, बँक आपल्याकडून 100% अमाऊंट रिकवर करत नाही, तर एक 5% पेमेंट करा म्हणते, 95% बँक काय करते, क्रेडिटच ठेवते. तर बघा या ठिकाणी क्विक लायबिलिटीजमध्ये काय करायचं, टोटल ऑफ करंट लायबिलिटीज त्याच्यातून लेस फक्त 2च आयटम करायचे आहेत आपल्याला, बँक ओव्हरड्राफ्ट अँड इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. कारण बँक ओव्हरड्राफ्टला एक सर्टेन ड्यू डेट असते आणि आपल्याला एक लिमिट असतं, बँकेकडे आपण कंटिन्युअसली बँक ओव्हरड्राफ्ट घेत असतो. तर ह्या 2 नॉन क्विक लायबिलिटीज आहेत, ज्या करंट लायबिलिटीजमध्ये या नॉन क्विक लायबिलिटीज लेस केल्या जातात आणि आपल्याला क्विक लायबिलिटीज मिळतात, ठीक आहे. अँड द स्टँडर्ड ऑफ क्विक रेशो इज 1:1. बघा, हा जो लिक्विड रेशो आहे याच्यासाठी वर्डिंग बघा, क्विक रेशो, लिक्विड रेशो. तर हे रेशोचं स्टँडर्ड आहे 1:1. बघा, लिक्विड रेशो इज ऑल्सो नोन ॲज क्विक रेशो और क्विक असेट रेशो और ॲसिड टेस्ट रेशो. याचे सबस्टिट्यूट वर्डिंग बघा, लिक्विड रेशो, क्विक रेशो, क्विक असेट रेशो, ॲसिड टेस्ट रेशो, नियर मनी रेशो और 1:1 रेशो. किती त्याला नावं आहेत वेगळी वेगळी बघा. परत एकदा सांगते, लिक्विड रेशो, क्विक रेशो, क्विक असेट्स रेशो, ॲसिड टेस्ट रेशो, नियर मनी रेशो और 1:1 ratio. Okay, this ratio is designed to indicate the liquid financial position of the business. The ratio shows the firm's ability to meet its immediate obligations promptly. It measures the relationship between quick assets and quick liabilities. Quick ratio or liquid ratio is calculated by dividing quick assets by quick liabilities. And this is the example, quick ratio is the example of pure ratio, simple ratio. This ratio is known as acid ratio, as there are possibility of becoming cash insolvency in very short period. बघा, शॉर्ट पिरियडमध्ये आपली फायनान्शियल पोझिशन काय आहे त्याच्यासाठी हा रेशो कॅल्क्युलेट केला जातो. इफ मेजर पार्ट ऑफ द करंट असेट इज लॉक्ड इन इन्व्हेंटरीज. बघा, जर आपल्या करंट असेटमध्ये मॅक्झिमम पार्ट जर स्टॉक असेल तर आपली इनसॉल्वन्सी सुद्धा होऊ शकते. Quick liabilities are those current liabilities which are fluctuating and fall due for payment of any time during the year. So quick asset is equal to current asset less stock and prepaid expenses, and quick liabilities is equal to current liabilities less bank overdraft and income received in advance.
So this is our two first important balance sheet ratios. The first is the current ratio and second is the liquid acid test ratio, and the standard of liquid ratio is 1:2.